ठेवून, कारण राजकीय क्षेत्रातला मला मुळीच एका तिळा इतका सुद्धा अभ्यास नाही, पण इतरत्र महाराष्ट्रभर फिरण्याचा योग आल्यामुळं ज्या घराण्याचं मी नाव ऐकलंय, महाराष्ट्रात 2278 गावं आत्तापर्यंत मी पूर्ण केले, 15,27,000 किलोमीटर प्रवास झाला. तर बड्या बड्या दिग्गज नेत्यामध्ये ज्यांच्या वडिलांची अत्यंत गोड वर्णी लागते, अशा गोड राजकीय क्षेत्रातल्या रत्नाच्या पोटी जन्माला आलेलं गोड असं हे रत्न, आणि निश्चितच या परिसराचं सवे तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्यांच्या सर्व क्षेत्रातील यति वसाभवत तत्रो जायते प्रविष्टम भवभ्यतः कृषिकर्मां वैद्यकीहो यतो कर्माविति जायते सकलाम अध्यात्मो सकल भूता दयाम दृष्टीत जायते. अशी गोड दृष्टी सर्व क्षेत्रावर ज्या कुलाची आहे असे आदरणीय चव्हाण साहेब. आणि आज धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे, आणि तीच परंपरा आजही या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तेवत ठेवलेली आहे. वाढदिवसाच्या निमित्ते आगाऊ कार्यक्रम ठेवण्यापेक्षा वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं माझ्यासारख्यालाच आमंत्रित करावा अशातला भाग नाही. कुठलेही कीर्तनकार, भागवत असेल, व्याख्यान असेल, प्रवचन असेल, या अनुषंगानं वारकरी संप्रदायाची वर्णी कार्यकर्त्यांनी लावली. निश्चित माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, अष्टादश संतांच्या चरणी प्रार्थना करेल की ज्या घराण्यानं शेतकऱ्याला गोड असा दिलासा दिलाय, त्याच घराण्यात जन्माला आलेलं रत्न आदरणीय साहेब पुन्हा 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 राजाश्रय प्राप्त हो, आणि हा राजाश्रय प्राप्त झाल्याच्या नंतर गोड असं आयुष्य प्राप्त हो, आणि त्या आयुष्यामध्ये अहोरात्र समाजाची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय साहेबांना घडो, हीच माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि गोड 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 असं आरोग्य त्यांना प्राप्त हो, ही माझ्या अष्टादश संतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला आदरणीय सावंत साहेब सुद्धा आहेत. मागे 4 वर्षापूर्वी 15 ऑगस्टच्या दिवशी नायगावला सावंत साहेबांची माझी त्यावेळेस कीर्तनाच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं त्यावेळेला भेट झाली ती, आजही भेट झाली. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. बाकीचे जे सर्व विद्यमान बसलेले आहेत, मला नाव माहीत नाही, आणि तत्रा विषय भेदंचम नैवम जायते हे तत्वाम बहिर्तम स्वेदाहम येती गुडा येती भवती जायते. ज्या गोष्टीचा अभ्यास नाही, जी गोष्ट माहीत नाही ती गोष्ट हाताळणं म्हणजे मूर्खपणाचं टोक असते. एका येडीला विचारलं, तिने विचारलं का पेढा कसा दिसतो, शेजाऱ्यानं सांगितलं पांढरा दिसतो. तिनं 10-15 कांदे वटीत बांधले निघाली. आईने विचारलं एवढे कांदे कशाला घेतले, ती म्हणली पेढे येतं. नाही ग, हे कांदे येतं, हे तिखट लागतात. नाही म्हणली, मला एक जणानं सांगितलं पांढरा दिसला की पेढा असतो. नाही म्हणले, सगळेच पांढरे पेढे नसते. विठाला विठा सर्वांचं नाव घेतलं असं गृहीत धरा. विद्यमान काही वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी असतील, आदी करून सर्व जी मंडळी आहेत, सर्वांना सुद्धा या परिसरात सांप्रदायिक क्षेत्रामध्ये जेवढी काही असतील तेवढ्यांना मी प्रणाम करतो. माझ्या गायन क्षेत्रातले आदरणीय बालासाहेबजी सुरेगावकर, मराठवाड्याची बुलंद गायनातली तोफे, त्यांना सुद्धा प्रणाम. तथाच आमचे नागेश महाराज गोड 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 अशा प्रकारचा कोकिळकंठी आवाज आहे, त्यांना सुद्धा प्रणाम. आणि मृदंगाचार्य हनुमंत महाराज शिंदे, त्यांना सुद्धा प्रणाम. आणि उपस्थित सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. चला अभंगावर सुरुवात करू. उपस्थित बरेच काही मंडळी आहेत. आमचे लहाने सर असतील, मनोज सावकार नायगावून मुद्दाम कीर्तन ऐकण्यासाठी आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांचे मित्र सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्यांनी गोड आवाज दिली, तुमचं साऊंड विदेशात जावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. शास्त्र काय सांगतं, कोणालाही मोठं म्हणावं माणसानं, पण हल्ली शेजारी मोठा झाला की सगळ्यात जास्त मळमळ होती माणसाला. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही अशी माणसं, ज्याला सकाळी सकाळी पाहायला भेटली गौ हत्या समम पापा, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही असा माणूस जर सकाळी पाहायला भेटला तर समजायचं गाय नाही कापली तरी कापल्याचं पाप लागलं. माणसानं मोठं म्हणत जावा. धर्मशास्त्रात वर्णी आली, यवनाम सवेदस्यंती महाला. मग श्लोक सांगितला तुम्हाला. आपल्या शेजारी आपल्या पंथातला माणूस जरी नसेल,
तो मुस्लिम समाजाचा, यवन हा शब्द मुस्लिम, तो मुस्लिम समाजाचा जरी असला, आपल्याला एकच मजली घर असलं तरी त्याला 36 मजली झालं तरी आपण छाती ठोकून सांगितलं पाहिजे, वा त्याचं चांगलं झालंय. एक जण म्हणला त्याची 36 मजली झाल्यावर आपल्याला काय फायदा. आधा कदा आपल्या घराची सावली जर कमी पडली तर त्याच्या 36 मजल्याची जिकून सावली पडते तिकून बास टाकाव. हे ज्याला आवडतंय का त्याला माणूस म्हणतात. विठाला विठाला समोरल्यांना सुद्धा धन्यवाद. चला रामकृष्ण नामे हे दोन साहेबांना वेळ आहे ना, वा. ही दोन्ही साजिरी, राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी का. पुराणात तर नाना प्रकारची मत मांडले. वेदान मुषिदयं कलत्रयो येन शास्त्रम पुराण च महतजयं येन योगाभ्यासं सकल कलायां किम कारणेन जायते. हे वेद सांगते, पुराण सांगते, शास्त्र सांगते, योगाभ्यास सांगते, नाना प्रकारचे शास्त्र सांगतात. तपश्चर्या, अनुष्ठान ह्या सर्व बाकीच्या गोष्टी कशा करताय. महाराजांनी त्याचा निषेध केला कलियुगामध्ये. योग याग विधी बायको ऐकन तुझं, तो अभ्यास कोणाला सांग तू रुमण्या. एक जणांना सांगितलं मला उलटे सुलटे श्लोक वाचताय तू, मग हाणतू का आम्हाला. तुला श्लोक वाचता येते मग आम्हाला मारतो का तू. काय नवलाची गोष्ट आहे. अरे ज्यांच्या मिशा 35-35 फूट लांबल्या, ज्याच्या जटा धरायला 200-200 माणसं असे शिष्य पाठीमाग, ज्यांचा कंठ शकायला विद्वस्तित परचोर, काय करतात ती विद्वत्ता. या काळात ती पोषक नाही. दिवसभर सोयाबीन कापणाऱ्या बाईला जर श्लोक सांगितला, अहमम गत्वाम जायते ममम कृतुजन्यम संगम प्रविष्टम भयो व्याप्ती तत्रानाम निषदम इति काला यतम ममम बाळू महाराजम शर्मण्य तत्रा जायतीम इतम अभिष्ट चिंतनम इति चव्हाण साहेबम इतिम तत्रा भवी व्याप्त्या यत काला इति अधिष्ठितम यति ही नांदेड क्षत्रेनम यत भवत जायते क्रियाजनम वृद्धीषु. ती बाई म्हणली, महाराज तुम्ही कोणत्या कोणत्या शिव्या दिल्या सांगा बरं. दिवसभर सोयाबीन कापली तिने, तिला एक कसं शक्य आहे मला सांगा बरं. नाही नाही नाही, तिला जर सांगितलं रामकृष्ण नामाचा अत्यंत गोड महत्व तर तिला सगळ्या गोष्टी कळतील. संस्कृत वाईट आहे अशातला भाग नाही, पुराण वाईट आहे अशातला भाग नाही, वेदाभ्यास वाईट आहे अशातला भाग नाही, पण तो या कालामध्ये पचू शकत नाही. म्हणून कलियुगातल्या माणसांसाठी राम आणि कृष्ण हे नाव साधन सांगितलं. महाराज तर म्हणले हे जर जपित नसेल तर त्याला व्यर्थ सांगितलं. विष्णुवीन जप व्यर्थ विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. भगवंताचं नामस्मरण जर करीत नसेल तर त्याचं ज्ञान सगळं तिकडं पाष्कळ आहे, इथे कामाचं नाही. रामनामाला किंमत आहे. एकानं सांगितलं एवढा माझा अभ्यास आहे, मी तपश्चर्या केली. महाराज म्हणले तपश्चर्या केल्याच्या नंतर काय करशील. पाप संपत आहे. ठीक आहे म्हणले, पाप संपल्याच्या नंतर स्वर्गाला जाशील, पण स्वर्गाला गेल्याच्या नंतर पुन्हा वापस यावंच लागेल का नाही. जेव्हा पुण्याची पावटी सरे ते इंद्रपदाची उटी उतरे, ते येऊ लागती माघारे मृत्यू लोका. 33 कोटी देवांचा राजा, ज्याच्याकडे 122 कामं असतात. 122 कामं त्यानं सही केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. हे ज्याला म्हणतात त्याला इंद्र म्हणतात. इंद्र आणि हा सुद्धा इंद्र पुण्य संपल्याच्या नंतर वापस येतो. तू तपश्चर्या कोणी कोण सांगतो रे. एकानं सांगितलं मी यज्ञ केलाय, ठीक आहे, यज्ञान भवंती प्रजन्य, हा एक गोष्ट तुला त्या यज्ञानं प्राप्त होईल. बाकीच्या काय गोष्टी सांगतो, पण नामानं सगळ्याच गोष्टी स्वर्गातल्या अमर लोकांना जिवंत करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्याला नाम म्हणतात. आणि या रामकृष्ण नामाच्या ताकदीनं श्रीमंत श्री चोखोबाराय मंगळवेढा निवासी या चोखोबारायनी रामकृष्ण नामाच्या ताकदीवर इंद्राला सुद्धा अमृत पाजलंय. विठाला सर्व वेदाचं पुराणाचं शास्त्राचं सार हे नाम आहे. नामाची ताकद काय तुम्हाला पुढे सांगेल, पण त्याचं उदाहरण सांगतो. एके दिवशी नवरत्नासह बिरबल आणि जहापना बादशाह एका बागेत फिरू लागले. बागेत फिरत असताना बादशाने एक फुल तोडलं आणि त्या फुलाचा सुगंध घेतला. फुल बेसरामाचं नसेल, ते मोगऱ्याचं असेल, ब्रह्ममोगरा असेल.
किंवा मलई नेळू चंदनाच्या बाजूला गेले असतील, ते फुल असं सोंगत सोंगत बादशाह चालले. आणि घरी आल्याच्या नंतर बादशाहनी सर्व नवरत्नापैकी फक्त बिरबल गैरहजर असताना मीटिंग घेतली. का रे, काय फुलाचा सुगंध गोड असतो. अरे मन माझं मोहून गेलंय. जेवढ्या जेवढ्या रिकाम्या जागा येतात तिथं याच्यानंतर बागच लावा. ह्या 8 रत्नांनी ती अंमलबजावणी करायचं ठरविलं. जिथं तिथं बोर्ड लावले, इथे बादशाची बाग लागणार आहे, कृपा इथं काही करू नका. अमक्या ठिकाणी बादशाची बाग लागणार आहे, ठीक आहे. मसनवाट्यात सुद्धा बोर्ड लावला, इथे उद्यापासून माणसं जाळायची नाही, इथं बादशाची बाग लागणार आहे. लोक म्हणले जाळाव घरात का. पण पाहणाऱ्यांच्या लक्षात आलं 8च रत्न आहेत, 1 रत्न गायब आहे. बिरबलाला आमंत्रित केलं, लोकांनी व्यथा सांगितल्या. बादशाला सांगा. बिरबल बादशाकडे गेले. जहापणा, काय निर्णय घेतलाय तुम्ही. काय नाही म्हणले, जिथे जिथे आपली रिकामी जागा आहे तिथे तिथे बाग लावायची. बिरबल म्हणले कशासाठी. अरे तुला काय माहिती आहे, अरे काय फुलाचा सुगंध गोड आहे, अरे मन बहरून गेलं, त्याच्याकरता फुलं लावायची. ठीक आहे म्हणले. ज्यापणा तुम्हाला बाग सुगंधासाठी लावायची का कशासाठी लावायची. म्हणजे सुगंधासाठी. मग सुगंधच पाहिजे ना तुम्हाला. तुमचा प्रश्न मी मिटून टाकतो, बाग लावण्याच्या झंझटीत पडू नका. तुम्ही मशानभूमीत जर बाग लावली, माणसं कुठं जाळायचे. पूर्ण शेतीत जर फुलत लावले तर गहू कुठून आणायचे. सगळ्या शेतीत जर फुलत लावले तर कपडे कुठून घालायचे. कापूस लावायचा कुठून नेमका. बादशाह म्हणले सगळं खरं रे, पण मला फुलाचा सुगंध आवडतोय ना. मग तुम्हाला फक्त सुगंध पाहिजे ना, काय ताण घेऊ नका, उद्या तुमची इच्छा पूर्ण होईल. हे बाग लावण्याच्या कुठण्यातून बाजूला सारखा. बिरबल बाजारात गेले आणि एक सुगंधी अत्तरची बाटली आणली. तिचं ढक्कन उघडलं. बादशाच्या हातावर एक अत्तरचा थेंब टाकला. दोन्ही हात चोळा म्हणले. बादशानं सुगंध घेतल्याच्या नंतर 5-25 फुलाचा सुगंध त्या थेंबात आला. अरे बापरे, काय सुगंध आहे, काय सुगंध आहे. वा 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 वा. अरे त्या दिवशी घेतलेल्या फुलापेक्षा फार मोठा सुगंध आहे. म्हणून राजा तुम्हाला सांगतोय, आता तुम्ही ह्या बागा लावायची कल्पना केल्यात ना, ह्या काढून टाका. ज्या ज्या वेळेला तुम्हाला फुलाचा सुगंध पाहिजे ना, ह्या बाटलीचं ढक्कन काढायचं, हातावर एक थेंब घ्यायचा, हाताला चोळायचं, 5-6 घंटे याच्यातला वास जात नाही. ह्याच्यातला वास फुलासारखा येतोय. सर्व फुलाचा अर्क या अत्तरात आहे. सर्व फुलाचा अर्क या अत्तरात आहे. बाकीचे सगळे फुलाचे तुम्हाला वास सुगंध या अत्तराच्या थेंबात सापडतील. तसं सर्व 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 पुराणाचा अर्क राम आणि कृष्ण नामात आहे. विठ्ठल विठोबाचे नाम न उच्चारे जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. भगवंताचं नामस्मरण जर हे मुख करत नसल तर कातडे बुडवायचं कुंड आहे म्हणले ते. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज तर म्हणले, हे मुख जर भगवंताचं नामस्मरण करीत नसेल तर ही जिव्हा नसूल ती सर्पीन आहे. नामस्मरणाला सर्वात मोठी किंमत आहे, सर्वात मोठी किंमत. समाजानं एका व्यक्तीला जवळ येऊ दिलं नाही. माझ्या पांडुरंगाच्या मंदिरात दर्शन घेऊ दिलं नाही. अशी एक व्यक्ती. रामकृष्ण नामाची ताकद किती मोठी आहे पहा. एके दिवशी पत्नीने विचारलं, धनी तुम्ही ज्या भगवंताचं भजन करतात त्या भगवंतापर्यंत तुम्हाला बाकीची लोक जाऊ देत नाहीत, असं का होतंय हो धनी. बायकोचं मनोगत लक्षात घेतलं. पवित्र एका गंगेच्या तीरावर दोघं पती पत्नी बसलेले होते आणि त्या पत्नीला सांगितलं, प्रिय काळजी करू नकोस, माझ्या मालकापर्यंत समाज जरी जाऊ देत नसेल तरी पण माझा मालक माझ्यापर्यंत येतो हे तितकं खरं आहे. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय. बाई हुशार होती ती, मालकाचं ऐकणारी होती. शक्यतो बायकांनी मालकाचं ऐकलं पाहिजे. ह्या उलट करतात, महाराजाचं ऐकते ना मालकाचं ऐकायचे नाही. 5-50 महाराज उकळून पेले तरी पुण्य नाही. बाईन मालकाचं ऐकलं पाहिजे. मालक चांगले होते.
विश्वाचा मालक माझ्याकडे येतोय, तू काय काळजी करू नकोस. एके दिवशी लिंबाच्या झाडाखाली भजन करत असताना देवाची विनंती केली, देवा समाज मला किती वाईट म्हणतो हे सोडून दे रे परमेश्वरा, पण ज्या कुटुंबातला मी प्रमुख आहे, ज्या कुटुंबाच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या माझ्यावर नाराज आहेत रे देवा. ज्या विश्वाच्या मालकाने तुमच्याकरता काहीच केलं नाही त्या मालकाचं तुम्ही भजन करता, ती घरातली माणसं माझ्यावर रुष्ट आहेत रे माझ्या मायबापा. विश्वाचा मालक प्रगट झाला आणि सांगितलं, चोखोबर आहे, समाज जरी तुम्हाला माझ्यापर्यंत येऊ देत नसेल याची काही खंत बाळगू नका. अहो, खालच्या माणसांनी जरी तुमचा तिरस्कार केला असेल असू द्या, पण खालच्या माणसांना जे ठिकाण बघायला भेटत नाही त्या ठिकाणातले लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि एके दिवशी इंद्राने एक पाप केलं. अनुसंग लक्षात घ्या, राजानं पाप केलं की जनता हैराण होत असते हे ध्यानात ठेवा. पाचवी प्रकारचं अमृत खराब झालं. त्या स्वर्गातल्या देवता उपाशी होत्या, जिकडे तिकडे फिरत होत्या. काय करावं असं सुचत नव्हतं देवतेला, काय करावं नेमकं. तिथे यज्ञ केले, 124 प्रकार आहेत यज्ञाचे. कर्मकांड मी 4 वर्ष केलं, आता नाही करत. एकाही यज्ञानं अमृत शुद्ध झालं नाही. पावसाळ्यात एका वड्याला जितकं पाणी वाहतंय तितकं तूप एका यज्ञात टाकलं, पण अमृताची शुद्धी काही झाली नाही. स्वस्ती स्त्रीचे लोक होते, जिथं तुमच्या माझ्यासारखे संस्कृत म्हणणार नव्हते, वाटून सुटल्यासारखे. मपिदती कृतुजा निसंगत असती त्याचा तबत ते व्यापने समजा देवराज अस्तरामध्ये निवारते ते वाद संगलेला जन्मया देव देशम भवत आगमोया शलोक नरलोक विद्याधर लोकालालम पालं चंद्रवदुयाय सुंदर फलमर्पया मनवयति हासंगतो देववंति स्तुजना भक्तियानति मंगल भवति नर्तदुरान. अशा गोड श्लोक म्हणणारी लोक होती, तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. ते काय हल्लीचं संस्कृत असेल का आपण रविवारी टीव्हीवर ऐकतो, ती वार्तापत्रश्य. किती ढगाळंच वातावरणंच, मोठी मोठी ढगंच, ठोकर ठोकर गारगुंडंच. सोमळायस का काय तू, असली कुठं संस्कृत असते का. काष्टम कोरितम भुंगा भुस्कतम पडतम भुई असा श्रेष्ठ कवीत लंगड्या गंगूबाईचा जावाई. येडपटेस का काय, त्याला कुठं संस्कृत म्हणत असते. प्रकांड विद्वान लोकांनी यज्ञ केला पण अमृत शुद्ध नाही झालं. इंद्र बेचैन. एक 6व्या क्रमांकाचा संन्यासी इंद्राच्या भेटी करता आले. परिस्थिती विचारली, राजांना आपण नाराज का आहात. देवर्षी, अमृत अशुद्ध झाले, त्याची दुर्गंधी येते. शुद्ध करण्याचा फार प्रयत्न केला पण ते शुद्ध होत नाही, करावं काय. नारदांनी सांगितलं, त्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. राजन अमरेंद्रा, सोपा पर्याय. मृत्यूलोकामध्ये जम्बूद्वीप नावाचं गाव आहे, त्या जम्बूद्वीपामध्ये मंगळवेढा नावाचं गाव आहे, पंढरपूर नावाचं गाव, त्याच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव, आणि त्या मंगळवेढ्यामध्ये चोखवाराय नावाचे एक वारकरी आहेत. त्या वारकऱ्याकडे जर तुम्ही गेले तर तुमचं अमृत शुद्ध होईल. काय होते, मोठ्या माणसाला ज्या वेळेला लहान माणसाकडे जायची वेळ येते का त्यावेळेला लाज वाटते. इंद्राने विचार केला, मी 33 कोटी देवांचा राजा आहे, मला ज्याच्याकडे जायचंय त्याला घर कसं आहे. नारदानं सांगितलं त्याला झोपडे. त्याच्या झोपड्यावर ऊसाची पाचट नाही, मेलेल्या जनावरांची कातडी आहे. कारण देत नव्हते तुमच्या राजासारखी जी माणसं होते का, ऊसाची पाचट सुद्धा देत नव्हते. बर, आणि त्यांच्याकडे तुम्हाला अमृत शुद्ध करण्याकरता जायचे. ठीक आहे. इंद्रानं विचार केला, एवढा मोठा 33 कोटी देवांचा राजा मी, आणि एका सामान्य झोपड्यात राहणाऱ्या माणसाकडे मला जायचंय. पण चला, परिस्थिती गंभीर आहे. पूर्ण उपाय करताना आपला अमृत शुद्ध झालं नाही, चला शेवटचा पर्याय करू. आणि इंद्र मृत्यूलोकात आले. पण इंद्राने इंद्राचा गर्व सोडला नाही. इंद्र चोखोबाराय ज्या झाडाखाली भजन करत होते त्या झाडाच्या फांदीवर इंद्र बसले. रामकृष्ण हरीचा जप सुरू झाला. एकटे चोखोबाराय होते. 2 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन ऐकल्याबरोबर इंद्रानं 5 प्रकारच्या अमृतावरचं एक झाकण काढलं आणि सुगंध घेतल्याच्या नंतर पहिल्या पवित्र अमृताचा जो सुगंध होता त्याच्या 20 पटीनं सुगंध जास्त चांगला येत होता.
इंद्राने विचार केला, अरे बापरे, अमृत पहिल्यापेक्षा चविष्ट आणि सुंदर. लगेच चाखून पाहिलं. गडबडीमध्ये इंद्राने 1 2 3 4 गाडगे उघडली, पण 5वं गाडगं उघडलंच नाही. इंद्राच्या लक्षात आलं, चला एका शीतेकडे भात नाही घाटावी लागत. सुगरणबाईनं भाताचा शीत चापला की तिच्या लक्षात येतो भात शिजला म्हणून. इंद्राच्या तेच लक्षात आलं, 5वही प्रकारचा अमृत शुद्ध झाला असेल आणि इंद्र संदेशी निघून गेला. वरी गेल्याच्या नंतर जे महत्वाचं अमृत होतं का, तृष्णांजा येते सुधाम नैवम, सुधा म्हणजे भूक, पण तृष्णांजा येते इति पियुषहा, जे अमृत पेल्याच्या नंतर तहान जाते, नेमकं हेच अमृत घाणेरडं राहिलं. नारदाला आमंत्रित केलं. देवर्षी 4 प्रकारचे अमृत शुद्ध झाले, पण एक अमृत जशास तसं राहिलं. नारदानी पूर्ववत इतिहास विचारला, इंद्रा तुम्ही कसे गेलात? काय नाही म्हणले, मी माझ्या विमानानं गेलो, झाडाच्या फांदीवर बसलो, तिथूनच त्यांचं 2 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन ऐकलं, कलशावरची झाकणं काढली, अमृताचा सुगंध येत होता आणि परत आलो. देवर्षी नारदाच्या डोळ्यातून पाणी आलं. 6व्या क्रमांकाचा संन्याशी. मी 170 ग्रंथ वाचिले, मला 19 संन्याशी सापडले, 20वा सापडाच नाही. आणि या 19 संन्याशाला खिसा नव्हता. बँकेतला अकाउंट तर सोडूनच द्या, खिसाच नव्हता. त्याच्यातला एक संन्याशी असा होता, नैष्ठिक ब्रह्मचर्याची कसोटी, ज्याचे इंद्रिय त्याच्या आईनं सुद्धा बघितले नाही. त्या संन्याशाचं नाव आहे मारुतीराय. 1 नंबरचा संन्याशी. मग असे खूप पाहिले, पण हे 19 पुराणात पाहिले. त्याच्यापैकी 6व्या क्रमांकाचा संन्याशी. नारदाचे डोळे भरून आले. इंद्राला सांगितलं, अरे इंद्रा 124 यज्ञ केलेस रे. 123च. 24वा यज्ञ मुलीशिवाय करता येत नाही बाळासाहेब. 24वा यज्ञ करण्यासाठी इंद्रानं जयंती नावाच्या मुलीचं लग्न लावलं आणि तिच्या लग्नात जो एक पसाभर तुपाना यज्ञ केला जातो त्याला 124व्या क्रमांकाचा यज्ञ म्हणतात. हाही यज्ञ संपादन केला तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. आणि 2 मिनिटाच्या रामकृष्ण हरीच्या भजनानं अमृत शुद्ध होतं इंद्रा. आणि तरी तुम्ही त्या व्यक्तीला नुसता नमस्कार करत नाही. हा अहंकार किती टोकाला गेलाय तुमचा. शास्त्रात तर सांगितलं, नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. का लवत नाही, का लवत नाहीस. इंद्र पुन्हा गेले आणि चोखवरायचं दर्शन घेतलं. त्यावेळेला चोखवरायची पत्नी टाळ्या वाजित होती. 33 कोटी देवांचा राजा इंद्र माझ्या मालकाचं दर्शन घेतोय. का आनंद झाला असेल त्या बाईला. 33 कोटी देवाचा. 122 कामातले 2-3 कामं सांगू तुम्हाला, जास्त नाही, सगळे नाही सांगत. इंद्राकडे वरुण नावाचा व्यक्ती जातो आणि वरुण अहवाल मांडतो. वरुणानं इंद्राकडे अहवाल मांडल्याच्या नंतर इंद्र पटपट एक केच पेन घेतो. कोणती पेन असेल तर असो, त्या काळात पेन नव्हते पण आता सांगावं लागतील, अशी पेन घेतो आणि त्यानं रेषा मारतो. या जिल्ह्यात जरा कमी पाऊस पाड, ह्या तालुक्यात जरा खंडवृष्टी कर. इंद्रानं जिथं 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 बोट टेकले तिथंच पाऊस पाडतो. वरुणाची ताकद नाही. दुसरं पद सांगतो इंद्राचं, 122 पैकी दुसरं एक काम. लगेच यमदंड, कालदंड आपला प्रस्ताव घेऊन जातो आणि लगेच तो इंद्र प्रस्ताव तपासतो. लगेच सांगतो, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर हे शेलू तालुक्यात आहे, परवाच्या दिवशी दुपारी ठीक 12 वाजता यांचं बटन दाब. म्हणजे त्या दिवशी नाही मरणार, मी मरणार तर एके दिवशी आहेत, पण मला माहित नाही. तुम्ही एवढे हसायले म्हणजे तुमचे दाबणार नाहीत का? हे सुद्धा दाबणं ज्याच्या सहीशिवाय होत नाही त्याला इंद्र म्हणतात. आणि तो 33 कोटी देवांचा राजा इंद्र दर्शन घेत होता. 5व्या प्रकारचा अमृत शुद्ध झालं. मला सांगा, स्वर्गात कमी देवता असतील का? यक्ष होते, किन्नर होते, गंधर्व होते, चारण होते, विद्याधर होते, दिग्पाल होते, चारुहास होते, परमहंस होते. 33 कोटी देवता. किती जरी अभ्यास केला तरी या सर्व देवतेचे नाव सुद्धा पाठ होणार नाहीत. एवढ्या देवता तिथं 1000 होते. महाराज तर नाना प्रकारचे होते. शास्त्री होते, पंडित होते, आचार्य होते. आपण शास्त्री कोणालाही म्हणतो, कोणालाही म्हणतो शास्त्री. पंडित तर कोणाला म्हणावं, कोणाला पंडित म्हणायचं, आचार्य कोणाला म्हणायचं, शास्त्री कोणाला म्हणायचे. येती भासो त्यक्त जाया आपांपतिर सव्य भागा अपसव्य सव्यानाम ततसव्याती भासायम सव्याती भासायम कलाम भासो त्यक्ता आपांपती निरज्जया बुंदुर्भव व्याप्ती तताज्जायते इति नाम शास्त्री. याला शास्त्री म्हणायचं. सागरातल्या पाण्याच्या थेंबाची महती किती आहे ही ज्याला मोजता येते त्याला शास्त्री म्हणते. ज्या तांब्यातलं पाणी पितोय त्या तांब्यात किती लिटर पाणी बसतं याचाच मेळ नाही तरी पत्रिकेवर शिक्का आणतो. विठाला विठा. अशा हजाराने शास्त्री देत आहेत पण अमृत नाही शुद्ध झालं.
पण चोखवरायच्या रामकृष्ण नामानं अमृत शुद्ध होतंय. माझे ज्ञानोबराय सांगतात, जे माणसं मरत नाहीत त्यांना अमर म्हणतात, जी माणसं मरत नाहीत त्यांना अमर म्हणतात. पण अमर सुद्धा माणसं स्वर्गातली अमृता वाचू शकत नाहीत. मग अमर लोकांचं अमृत सुद्धा खराब झालेलं शुद्ध करण्याची ताकद एका झोपड्यात राहणाऱ्या रामकृष्ण हरीचा घोक घेणाऱ्या, मंत्र म्हणणाऱ्या, रामकृष्ण नामाची टोकच शिळा घातणाऱ्या चोखोबरायच्या मुखारविंदातून पडलेल्या रामकृष्ण नामानं अमृत शुद्ध होते. ही रामकृष्ण नामातली ताकद आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण नामी कृष्ण नामी लोकाच्या पत्नीचा शोध अशा व्यक्तीने लावलाय की ज्याला स्त्रीचा संबंधच नाही. किती गोड व्याख्या आहे, कल्पना करा. ज्याला स्त्रीचा संबंध नसताना दुसऱ्याचा मोरड्याला संसार जाग्यावर आणता येतो त्याला संन्यासी म्हणतात. आपण संसारिक असून सुद्धा दुसऱ्याचे संसार खपत नाहीत. किती शोकांतिक आहे आपली. ज्याला संसाराचा तिळमात्र संबंध नाही अशा मारुतीरायानं जगाच्या मालकिनीचा शोध लावला. रावणाच्या अशोक वाटिकेत सीताई साहेब आहेत अशी कल्पना मिळाली. कल्पना म्हणजे मुद्देसूद कल्पना, शोधत लावला. समुद्राच्या तीरावर 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ जमा झाले. रामनामात किती ताकद आहे बघा. तिथे पोहोचल्याच्या नंतर लक्ष्मणजीने भगवान प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, प्रभू आपण पलीकडे जायचं कसं? देवानं सांगितलं, लक्ष्मणा तू मला आत्ता प्रश्न केलास, मला 2 दिवसापासून हे डोक्यात येते माझ्या की आपण पलीकडे जायचं कसं, नेमकं कसं जायचं आपण? दोघांनाही घाम आलाय. लक्ष्मण पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्यांना लक्ष्मण म्हणतात, त्यांना सुद्धा घाम आला. आणि झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्यांना राम म्हणतात, त्यांना सुद्धा घाम आलाय. सागर वलांडून जायचंय, कसं जायचं नेमकं? बारकी बारकी वानरबाग समोर होती. ती एकमेकाला विचारत होती, आपण ज्याचं भजन करतो, जे आपले मालक आहेत, आपल्या मालकाला झाडाखाली बसल्याच्या नंतर सावलीला बसल्यावर घाम येतोय, त्या अर्थी निश्चित काहीतरी चिंता असावा, संकट असावा. आणि मालकावरचं संकट दूर करण्याची ज्याला आत्मयता असते त्याला सेवक म्हणतात. पण बाकीच्यांनी विचारलं, एवढ्या मोठ्या माणसाकडे आपल्याला कसं जाता येईल? चला आपण मारुतीरायाकडे जाऊ. आणि मारुतीरायाला विषय नमूद केला. सांगितलं, हनुमंता आपल्या मालकाला घाम येतोय. मारुतीरायाने सांगितलं, मला सुद्धा कळतंय रे, पण जायचं कसं? जा म्हणले, बघा तुझ्याशिवाय कोणी जाऊ शकत नाही मालकाच्या जवळ. प्रभूचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, प्रभू तुम्हाला घाम येतोय? होय रे. कशाने येतोय तुम्हाला घाम? आम्ही उन्हात येत तरी येत नाही. तुम्ही सावलीत असताना तुम्हाला घाम येतोय, याचं कारण काय? घामाचे किती प्रकार असतील मला माहित नाही, पण तुम्हाला 2 सांगतो. उष्णतेनं आलेल्या घामाला पर्याय आहे. उष्णतेनं आलेल्या घामाला सावली खाली गेलं की घाम जिरते. उष्णतेनं आलेला घाम फॅन खाली बसले की घाम जिरते. उष्णतेनं आलेला घाम एसी रूम मध्ये गेलं की घाम जिरते. उष्णतेनं आलेला घाम थंड पाणी अंगावर घेतलं की जिरते. हा एक घाम. पण तानानं आलेला घाम फ्रीज मध्ये टाकलं तरी जात नाही. ते घाम उलट त्या माणसाला घेऊन जातो. तानानं आलेला घाम जिरत नाही, त्या माणसाला घेऊन जातो. माणसाला
बघ, भगवंताचा घाम तो तानाचा होता. मारुतीरायाने विचारलं, प्रभू घाम कसलाय? अरे सीतेचा शोध लावलास रे मारुती. पण सीताई अशोक वाटिकेत समुद्राच्या पलीकड लंकेकडे आहे. 1200 किलोमीटरचा समुद्र ओलांडायचा कसा? लक्ष्मणजीनं सांगितलं, त्याला काय काळजी करायची प्रभू तुम्ही? मारुतीरायानं काय काळजी करायची म्हटल्याबरोबर जरा लक्ष्मणाला थोडासा राग आला, थोडा चंचल स्वभाव होता. लक्ष्मणजीनं सांगितलं, हनुमंता जरा भानावा आहेस का रे बाबा? अरे पृथ्वी ज्याच्या डोक्यावर त्याला शेष म्हणतात आणि सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे त्याला विष्णू म्हणतात. अरे सागर वळणण्यासाठी आम्हा दोघायला घाम येतोय आणि तू म्हणतो काहीच कारण नाही एवढं. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू तुम्हाला घाम येत असेल, पण सीताई साहेबाचा शोध घेण्यासाठी मी याच सागरावरून उड्डाण केले. त्या अर्थी मला सागर तळहाताच्या मळासारखा आहे. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाची मांडी दाबली आणि सांगितलं, लक्ष्मणा खालीवर बोलू नको बरं का, हे वानर आपल्या कामाचे आहे. आणि कामाच्या माणसाला विठ्ठलराव खालीवरी बोललं की इचकत आहे. कामाची माणसं चांगली ताब्यात ठेवली पाहिजे. कधी कधी बारीक माणसाला सुद्धा वात्रट बोलायचं नाही. बारीक माणसाला सुद्धा किती किंमत असते सांगतो तुम्हाला. मोठ्याल्या लाकड्याने मिटिंग घेतली, चुलांगण पेटवायला बारकाली लाकडं बोलवायचीच नाही. खापक्या लाकडं माहिती ना तुम्हाला? खापक्या लाकडं आता गॅस आल्यामुळं चुलांगणायचं काम पडलं, पण मोठ्याल्या लाकडाने मिटिंग घेतली, बारकी बारकी लाकडं आपल्याला बोलवायचीच नाही. आचार्यानं ही मोठमोठाली लाकडं चुलांगणात टाकली, सकाळपासून फुकीत होतं पण लाकडच पेटणं. यजमानानं सांगितलं, बेटा माझ्याकडे एवढी माणसं यायची, कधी स्वयंपाक करशील? ते म्हणलं, ह्या लाकडाने मिटिंग घेतली की बारक्या लाकडाला जवळ येऊ द्यायचं नाही. त्या यजमानानं सांगितलं, मूर्ख आहेस का? बारके जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत मोठाले पेटतच नाहीत. मग खराब झालेली बारकी बारकी लाकडं ज्या वेळेला जवळ घेतली आणि मोठ्या लाकडाच्या जवळ टाकली, त्यावेळेला मोठ्या लाकडानं पेट घेतला. म्हणून खपक्या लाकडानं बारक्या लाकडांचा अपमान करत जाऊ नका. विठाला विठाला. लक्ष्मणाला सांगितलं, प्रभू रामचंद्रानं वानरांना सामान्य समजू नको. विठ्ठलराव तुमच्या क्षेत्रात ते लय कामाचं आहे. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याच्यासाठी सुद्धा गाडी उभी करावी लागते. ज्याला बायको का भेद नसत भेद तरी पण गाडी उभी करून लागते. काय चाललं तू? ते तालुकाभर प्रचार करतो. अरे बापरे, तुम्हाला काय माहिती, साहेबांनी माझ्यासाठी गाडी उभी केली. त्याच्या लाऊडस्पीकरची लाईट जात नाही बालासाहेब. आणि त्याला का नीट नाही बोललं की जिल्हाभर ओरडत आहे. तसला घाणेरडा माणूस पाहिलाच नाही. लाईटच जात नाही, त्याचं वायरही तुटत नाही. हे म्हणून हे जे बारकाली असतात का, हे जे लाऊडस्पीकर कधी बी असे गोड चालू ठेवली पाहिजे, गोल. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, वानराला साधं समजू नकोस. ठीक आहे, कसं जायचं पलीकडे? एक वानर मारुतीराया सागराच्या जवळ गेले. रामकृष्ण नामाची ताकद सांगतोय. सागराला विनंती केली, ऐके आपांपती तुझा मी करीत सो विनंती. मारुतीरायानं समुद्राला नमस्कार केला. ज्या सागरामध्ये मैनावत नावाचा पर्वत विश्रांती देण्यासाठी थांबला, त्याची सुद्धा विश्रांती न घेणारे मारुतीराय आज सागराला नमस्कार करते. याचं एकच कारण आहे, मालकावर संकट आहे. तरी त्या सागरानं सांगितलं, मी रस्ता देणार नाही म्हणजे नाही. मारुतीरायानं सांगितलं, सागरा मी रस्ता त्याच्याकरता मागतोय ते तुमचे जावई आहेत. कारण लक्ष्मी सागराची कन्या आहे आणि ही लक्ष्मी भगवान विष्णू परमात्म्याची पत्नी. सागरा भगवान तुमचे जावई आहेत, तुमच्या जावयाकरता मी रस्ता मागतोय. समुद्र म्हणला, मुद्दाम देणार नाही. मारुतीराय म्हणले, जावायला रस्ता देणार नाही? ज्याला माझी पोरगी सांभाळता येत नाही त्याला कशाला रस्ता देऊ? सागराचंही खोटं नाही ना. माझी मुलगी ज्याला सांभाळता येत नाही त्याला रस्ता कसा देऊ मी? रावणानं हरण केलं माझ्या मुलीला, कसा द्यायचा रामप्रभूला रस्ता? नाही देणार. पण एक बारीक सवानर जवळ आलं आणि मारुतीरायाला सांगितलं, अहंकाराचं टोक गाठलेल्या सागराला कशाला नमस्कार करतोस रे?
अहंकारी माणसाला नमस्कार करणं म्हणजे दगडाला नमस्कार घातल्यापेक्षाही वाईट आहे. मारुतीरायाने सांगितलं आपलं काम आहे याच्या सोबत, याला विनंती केल्याशिवाय समुद्रातून रस्ता भेटणार नाही. त्या वानरानं सांगितलं चाल घरी. घरी म्हणजे बाजूला, सागरातून रस्ता मी तयार करतो. मारुतीरायाचा घाम जिराला आणि त्याला विचारलं का रे कसं कसं रस्ता करायचा. काय नाही म्हणले, मी दगड पाण्यात टाकला की तरंगतोय. तू का म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. तुकोबाराय सांगतात त्या नळ आणि निळ नावाच्या एका वानराला एक वरदान होतं. त्यानं दगड पाण्यात टाकला की समुद्रामध्ये तो पाषाण तरत होता. 1200 किलोमीटर लांबीचा आणि 13.5 चौंग्याच्या रुंदीचा सागर बांधला. त्या सागराला शासनाचं बजेट नाही, त्याला सिमेंट नाही, त्याला खडी नाही, त्याला गज नाही, त्याला मिस्त्री नाही, काम करणाऱ्याला 1 रुपयाची मजुरी नाही. आणि 1200 किलोमीटरचा सेतू तयार झाला. त्याच्याहून 18 पद्म वानर गेले, 72 कोटी रीस गेले, 56 कोटी गोलांगुळ गेले. डोक्याच्या केसा इतका सुद्धा पूल खाली दाबला नाही. आपण उन्हाळ्यात तयार केलेला पूल उद्घाटन होतं उन्हाळ्याच्या शेवटच्या टोकात. आणि अतिवृष्टीच्या मृग नक्षत्रात किंवा रोहिणी नक्षत्रावर अति पाऊस पडतो आणि त्या पावसात पुलाचे 2 गाळे वाहून जातात. आणि एसटी कंट्रोलर बोर्ड लावतो, ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. कधी कधी साऊंडवर बी सांगतो, ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. अमक्या अमक्या मार्ग्या जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या 4 महिन्याकरता बंद करण्यात आलेल्या आहे. अतिवृष्टीनं त्या मार्गातल्या पुलाचे 2 गाळे तुटून गेलेत. त्या मार्गे जाणाऱ्या प्रवाशांनी हेलिकॉप्टरचा वापर करावा. ज्याला शासनाचं बजेट आहे, काम करणाऱ्याला मजुरी आहे, पाया खांदायला JCB आहे, मोठमोठ्याले इंजिनियर आहेत, मिस्त्री आहेत, हे सगळ्या काही गोष्टी असताना आपले पुलं खचतेत. पण त्या काळामध्ये वानराच्या हाताने बांधलेला पूल, ज्याला खालून आधार सुद्धा नाही, समुद्री तारियले पाषाण, सागरामध्ये पाषाण तरंगवण्याची ताकद ही रामकृष्ण नामात आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात रामकृष्ण नाम
काय ताकद आहे रामकृष्ण नामात. पांडवाचा यज्ञ चालू आहे. एक उदाहरण सांगतो, पूर्ण विराम करू. माणसं विठ्ठलराव खूप वेळची बसलेले आहेत. 6-6:30 वाजल्यापासून माणसं आली. समय जाना. एक उदाहरण सांगतो, पूर्ण विराम करू. यज्ञ फार मोठा होता. त्या यज्ञामध्ये 1400 ब्राह्मण होते. 1400 लोक होते. ऋषीमुनी, योगी, जपी, तपी, संन्यासी, महात्मे कितीतरी होते. त्या यज्ञामध्ये एका पंक्तीला 43,832 लोक जेवत होते. एका पंक्तीला 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. इतका मोठा यज्ञ. अशा दिवसाकाठी 14 पंक्ती होता त्या. असा यज्ञ 1 वर्ष 53 दिवस चालला. आणि त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीची मंत्र एका साधूला येत होते. 1400 लोकांनी मीटिंग भगवंताच्या सानिध्यात घेतली. प्रभू क्षमा असावी म्हणले. प्रभू या यज्ञाच्या पूर्णाहुतीचे मंत्र आमच्या गुरुजींना येतात. गुरुजी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत यज्ञाची पूर्णाहुती होत नाही. यज्ञ 22 दिवसावर आलता. भगवंतानी ही मीटिंग पूर्ण पाडल्याच्या नंतर पुनश्च भगवंतानं पांडवासह मीटिंग घेतली आणि 5 पांडवांना सांगितलं, बाबा रे, आपल्याकडे एका साधूची गरज आहे आणि त्या साधूला आणायला जावं लागतं. त्याला धर्मानं सांगितलं, मी आणतो. धर्म गेले महाराजांकडं. महाराजाला सांगितलं, महाराज आमच्याकडे यज्ञ आहे, त्या यज्ञाच्या पूर्णाहुती करता मी तुम्हाला मूळ घेऊन आलोय, तुम्हाला नेण्यासाठी आलोय. त्या महाराजांनी सांगितलं, धर्मा काय देताल? धर्माच्या लक्षात आलं महाराज पैसे वगैरे घेतील. महाराजांनी सांगितलं, मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. धर्मानं सांगितलं, महाराज तुमच्यामुळे आमचा पहिला यज्ञ पूर्ण होतोय, आमच्याकडे अगोदर यज्ञाचं पुण्य नाहीये. ठीक आहे म्हणले, परत जा. धर्म परत गेले. त्याच्यानंतर अर्जुन गेले. अर्जुन स्वतः गेले. विश्वाच्या मालकाचा मेहुणा आहे, भगवंताची सही नेली लेटर पॅडवर. देवा महाराजांना सांगितलं, महाराज ब्रह्मांडाच्या मालकाची बहीण माझी पत्नी आहे, देवाचा मेहुणा आहे. महाराजांनी सांगितलं, मी ब्रह्मचारी आहे, मला तू कोणाचा मेहुणा आहेस, कोणाचा साडू आहेस, कोणाचा पुतणे आहे, कोणाचा काय काका आहेस, कोणाचा मामा आहेस हे मला काही सांगू नको. मी संन्यासी आहे, मागणं पुढं फुफुटा उडं, मला काही तुझ्याशी सोयरीक करायची नाही. हे नातेगोते मला सांगू नकोस. अर्जुनानं शक्ती प्रदर्शन केलं. मी संग्रामे हारू जिंतीला, तू कोणाला जिंकला असेल ते मला सांगू नको. मला तुझ्यासोबत युद्धही करायचं नाही. मी येणार नाही. मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सही केलेला लेटर पॅड आतमध्ये टाकला. महाराजानं तो लेटर पॅड पेटून बाहेर टाकला. म्हणजे देवाचा सही केलेला फॉर्म सुद्धा महाराजांनी स्वीकारला नाही. अर्जुना जा परत. अर्जुनाच्या लक्षात आलं, महाराज आपलं ऐकत नाहीत. भीम म्हणाले, मी जातो. भगवंतानं सांगितलं, भीमा महाराज आणायचेत, महाराज लक्षात घ्या, सावधगिरीनं जा. भीम गेले. त्यावेळेला महाराज बाहेर बसले होते. भीमानंही शक्ती प्रदर्शन केलं आणि बरीच काही अशी झाडाची मुळी हातात घेऊन भीम हलत होते. त्यावेळेला महाराजांनी हातातला दंड फिरवल्याबरोबर 400-500 झाडं उडाली आणि भीमाच्या जवळ येऊन पडली. लक्षात आलं, आपल्यापेक्षा शक्तिशाली महात्मा आहे, काही खरं नाही आपलं. नकुल सहदेवानं सांगितलं, आपणही जाऊ शकत नाहीत. द्रौपदीने देवाचा खिन्न चेहरा पाहिला, आपल्या पतींचा खिन्न चेहरा पाहिला, नाराजी पाहिली आणि विचारलं, का हो तुम्ही चिंताजन्य का आहात? द्रौपदी 22 दिवसावर यज्ञ आलाय, तो साधू आल्याशिवाय आपला यज्ञ पूर्णत्वाला जात नाही आणि त्या साधूला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. तो साधू कसा आणायचा आपल्याकडं? तो पैसे घेऊन येत नाही. द्रौपदीने एकांतात भगवंताची मीटिंग घेतली आणि देवाला सांगितलं, देवा तुम्ही जर माझ्या सोबत आले तर मी त्या महाराजाला आणीन. भगवंतानं सांगितलं, मी पायी चालणार नाही. द्रौपदीनं सांगितलं, तुम्ही रथात बसा, मी पायी चालेल, फक्त मला तुमचा आश्रय असावा, तुमची सोबती असावी. कारण एकांतात नसावा. बाल्य रक्षंती, तारुण्य रक्षंती व्रता, वार्धक्य रक्षंती पुत्रहा, नैव नैव स्त्री स्वतंत्रता. स्वतंत्र जीवन चांगलं नाही प्रभू, म्हणून तुम्ही माझ्या साथीला असावे. काय हरकत नाही. भगवंत रथात आहेत, द्रौपदी पायी पायी आहे. तिथपर्यंत आली द्रौपदी. महाराज पर्णकुटीचं दार लावून बसलेले होते. द्रौपदीने नमस्कार केल्याबरोबर महाराजांनी आतून आवाज दिला, माय आपण कोण आहात? एका व्यक्तीने प्रश्न केला. दार लावलेलं आहे तरी पण महाराजांच्या कसं लक्षात आलं बाई पाया पडली म्हणून? ती पाया पडली याच्यावरून लक्षात आलं, तिच्या हातात बांगड्या होत्या म्हणून वाजल्या. तिच्या हातात बांगड्या होत्या म्हणून त्या वाजल्या. हातातल्या कंकणाचा आवाज लक्षात आल्याबरोबर महाराजांनी आवाज दिला, माय आपण कोण? मी पांचाळी आहे, मी द्रौपदी आहे. काय काम आहे माय? आमच्याकडे यज्ञ चालू आहे. तू पांडवांची पत्नी का बाई? हो, मी तुम्हाला नेण्यासाठी आले.
महाराजांनी सांगितलं, बाई 60,000 यज्ञाचं पुण्य तुझ्या 3 पतींना सांगितलं, त्यांनी नाकारलेलं आहे आणि तू देशील का? तिनं सांगितलं, महाराज फक्त 60,000 यज्ञाचंच पाहिजे का? महाराज दरोजातून न येता कुडातून बाहेर आले. कुड ज्यांच्या पॅन्टीवाल्यांना कळणार नाही, पर्णकुटीला तुळाट्याचा पराठ्याचा नाना प्रकारच्या झाडांचा कूड असतो, तो कूड म्हणून महाराज बाहेर आले आणि द्रौपदीकडे बघितलं. माय 60,000 यज्ञापेक्षा जास्त पुण्य देशील? तिनं सांगितलं, महाराज हस्तनापुरापासून तुमच्या आश्रमापर्यंत पायात चप्पल न घालता इथपर्यंत आले आणि प्रत्येक पाऊल रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय टाकत नव्हते. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, किंवा कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे. एका नामाने कोट्यावधी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतंय. महाराज रस्ता धारित होते आणि त्या रस्त्याने द्रौपदी चलत होती. यज्ञ पूर्ण झाला. धर्माने एके दिवशी द्रौपदीला विचारलं, सखे अगं आम्ही 3 भाऊ टकरून महाराज येत नाहीत आणि तू ज्या रस्त्याने चलत गेली त्या रस्त्याचे खडे तुला टोचू नये याच्याकरता महाराजांनी रस्त्याचे खडी झाडले आणि तू त्या रस्त्यानं चलत होती. तुझ्या समोरचा रस्ता महाराजांनी झाडला आणि आपला यज्ञ पूर्णत्वाला नेलास. तू त्या महाराजांना दिलंस काय? काहीच नाही प्रभू. मालकाला प्रभू म्हणायची. पती परमेश्वरा, मी हस्तनापुरापासून तिथपर्यंत रामकृष्ण नामाचा घोक करीत गेले आणि प्रत्येक पावलाला भगवंताचं नामस्मरण करत होते. देवाचं नाव घेत असताना, रस्ता चालत असताना, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. भगवंताचं नामस्मरण करीत असताना आपण जर चालत असोल तर प्रत्येक पावलाला यज्ञाचं पुण्य होते. अशा कोट्यावधी यज्ञाचं पुण्य महाराजाला समर्पित केलं. रामकृष्ण नामाच्या ताकदीनं किती जरी अर्थव्यवस्था तिथं स्थापित केल्याच्या नंतर अर्थाभय व्याप्ती पुंजा हिरे मानिका स्थिती वैभव षडवैरुण्या दात्रोतम नैवम साधवे दर्शना. नाना प्रकारच्या हिऱ्या मानिकाच्या खाणी सुद्धा महाराजाला दिल्याच्या नंतर जो महाराज येत नाही तोच महाराज रामकृष्ण नामाच्या साधनेने आला आणि पांडवाचा यज्ञ पूर्ण केला. ही रामकृष्ण नामातली ताकद आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण नाम